आता आपण एकदा स्टार्ट करू क्वेश्चनला. ते क्वेश्चन पहिला आहे तो म्हणजे उत्तरमती मार्केट होऊ शकते. तुम्ही काहीतरी प्लॅन केलंय मार्केटसाठी? येस. उत्तरची मार्केटची आत्ताची परिस्थिती बघितली ना खूपच वाईट. आता आपले जवळजवळ उत्तर म्हणजे उत्तरसाठी नाही, डोंगरीपासूनच मार्केट नाही आपल्या प्रभागामध्ये. डोंगरीचे लोक पण येतात, चौकाचे लोक पण येतात, कारण एकच मार्केट राहतं. तर आपले जवळजवळ 50,000 लोकसंख्या आहे आपल्या. मार्केट नसल्यामुळे दर दिवशी सकाळी संध्याकाळी तिथे खाली होत. तर आपल्याला शासनामार्फत जवळजवळ 50 कोटीचा निधी आलेला होता की हे मार्केट झालं. पण आपली जी जागा आहे गांधर्वनामध्ये असल्यामुळे आपण ते करणं शक्य नाही राहिलं. पण आमचं आता भीती आहे की जेव्हा आपलं ते खाडीचं पूर्ण प्रस्ताव होईल त्याच्यावर ते मार्केट शिफ्ट जायला बऱ्यापैकी रस्ता पण होईल ना, मार्केटचा पण एरिया. कारण आपल्या बायका पण आपल्या ज्या म्हणजे मावळं विकायला जातात ना, त्यांना खरोखर म्हणजे ते याच्यामध्ये बसावं लागतं. आम्हाला पण वाईट वाटतंय. मला मी त्यातून म्हणजे बोलले तर म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म करायला गेलो, ते ताईलाच मार्केटमध्ये शिफ्ट होता. त्याने तुम्हाला सांगितलं बोलते मॅडमशी मध्ये बोला या मार्केटचं काहीतरी करा. आता आपण दुरुस्ती केले, पण आपल्या काय आहे की त्या आतमध्ये बसण्यासाठी थोडंसं असल्यामुळे त्या आतमध्ये बसण्यात बाहेरच्या बाहेर पटापट. पण खरोखर आपल्याला एक मोठ्या मार्केटची गरज आहे ना. आता नवीन आरक्षण आम्ही काहीच प्रस्तावित केलंय, पण तिथून ते लांब जातं म्हणजे जवळजवळ एक 300 मीटर रस्ता पूर्ण होईल ना असं आपल्या मार्केटचा आपल्या आहे. पण बघूया आता कांदापात असल्यामुळे किंवा त्या दुसरा पर्याय आपण शोधतोय. पण आपले लोक तिथे गावाला भिजतील हे सगळं आपण बघून आपण प्रयत्न करता किंवा हेच मार्केट आपल्याला जास्तीत जास्त लांबल्याचं कसं करता येईल. कारण अगदी सांगते की त्या मार्केटच्या आजूबाजूला कितीतरी अतिक्रमण जी आत्ता झालेली आहे ती पण आपण आज न उद्या काढावीच लागतील आणि काढावीच लागतील. कारण ते मार्केटचा एरिया आहे, तो मार्केटसाठीच आपण तो ठेवला. तुमचे मेरे माझा ऐसा क्वेश्चन आहे उत्तरमध्ये सगळ्यात जास्त कुठे आहे? तर रणशिंग जरी वेलंकणी पर्सेंट जरी घेतलं चौकापर्यंत ते कुठे आहे? मार्केट नाही म्हणजे पेइंग मार्केट नाही. जो आपली जो मार्केट बसतं असं वाटतंय ना की खाली गावाचा मार्केट आहे, म्हणजे उत्तरचा मार्केट आहे. पण जो आपला 80 बायका बाहेर जातात, सगळं प्रॉफिट मार्केटला जातात, असं मोठे मोठे मार्केटला जातात, ते तैसा मार्केट यायला तयार जायला पाहिजे. तशीच मला वाटते मी इथं आपल्या जी देवतलाची जी नवी जेटी बांधली बहु मोठी आहे. जेटी बी बोलू शकता, बहु मोठी प्लेस आहे. त्रिवेदी बोलू शकता, एवढी प्लेस आहे. ते जायला बी मार्केटचं पटेल तुमचं प्लॅन वगैरे काहीतरी झालं. म्हणजे काय झालं त्या टायमात तो जो निधी होता खरं म्हणजे तो निधी तो देवताला होता ना, जो आपल्याला तो ब्रेक वॉटर पातळबद्दल होतोडी बंदरला झाला त्यामधला तो प्लॅटफॉर्म होता तो त्या बाजूलाच करायचा होता. पण तिथल्या लोकांनी विरोध केला की आम्हाला तो म्हणजे त्यांना लोकांना पहिली गोष्ट म्हणजे समजलंच नाही की ते काय ऑलरेडी त्या याच्यामध्ये ते लोक असल्यामुळे विरोध केला. म्हणून हा तो जो जे काम आहे ते ह्या बाजूला देवताला आणि देवताला सुंदर असं झालं म्हणजे असं हे नाही. आणि पुढे जाऊन ते आपल्याला फक्त मार्केटसाठी मार्केट आलं ना तिथे मोठे कंटेनर आले. कारण जे व्यापारी येतात त्यांना काय छोट्या गाड्या घेऊन नाही जात, ते कंटेनर तिथपर्यंत आलं पाहिजे. त्याला जो कनेक्टिंग रोड आहे म्हणजे जो आपल्या देवतलावर तर खाडी आहे, तर खाडीला क्रॉस करून तो कनेक्टिंग रोड दिला ना तर तिथे सुंदर असं मार्केट बसू शकेल. दुसरा एक पर्याय होता की आपलं पाली सोसायटीची जी प्लेस आहे, कारण बऱ्याचशा अशा बाकी ठिकाणच्या तर वसईला वगैरे ते सोसायटीवालेच चालत आणि अर्नाला आणि त्याचे मानतात. तर त्या इथे एक जागा होती, पण शेवटी तेच होतं की जे कंटेनर येतं त्या कंटेनरला यायला जायला समजा जागा नाही राहिली किंवा गाड्या यायला जायला ते पूर्ण ते प्रोजेक्ट खराब होते, वेस्टेज. पण इथे आपल्याला पुढे जाऊन तो जो प्लॅटफॉर्म बनवलेला आहे सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे, रेडी आहे. फक्त त्याला कनेक्टिंग जो रोड अजूनपर्यंत व्हायला पाहिजे. तो झाला तर काही होलसेल मार्केट गरजेचं आहे. कारण आपल्याला समजा जवळजवळ आपले कितीतरी कोटीशन आपण रेव्हेन्यू आहे तो आपण शासनाला देता. कारण तिथली म्हणजे बोलली जाते की उत्तनची एकदम फ्रेश म्हणजे मासे असते आणि आपल्या उत्तनमध्ये म्हणजे बोंबील मानल्यापासून ते सुरमई म्हणजे पॉपलेट कुठल्या प्रकारचे म्हणजे प्रत्येक प्रकारची मासली आहे मिळते. पण आपल्या मार्केट नसल्यामुळे आपल्या भावामध्ये आपल्या म्हणजे भाव कमी मिळताना लोकांचं नुकसान. पण हा प्रोजेक्ट आमचा आहे आणि काही आम्ही संस्थामार्फत मांडलेला आहे. बघूया, कारण शेवटी असे प्रोजेक्ट असतात ते नगरसेवकापेक्षा त्या संस्था असतात ज्या म्हणजे सोसायटी आपण
मच्छीमार सोसायटी, त्यांनी हा प्रोजेक्ट घ्यावा लागेल आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करेल, कारण शेवटी ते फिशरीज मध्ये घेतलं मत्स्य व्यवसायासाठी. तर त्याचा आपण तो एक आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो आपण करायचा होल म्हणजे कवा ना कवा तरी, कारण होलसेल मार्केट मस्त गरजेचं आहे. क्वेश्चन पुढचा होता, पण आता माझे मेरे लेट आलाय. तुम्ही ते आता तुमची पण फॅमिली आहे, तुम्ही घरची कामं पण करता, जेवण वगैरे सगळं, प्लस तुम्ही पॉलिटिक्स मध्ये बी आहात, हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? कारण इझी नाही आहे. पहिला बी जावाचं, मीटिंग्सला जावाचं, परत घर बघायचं, सगळं ते बघायचं होते, इझी नाही आहे. बरं, मी तुला सांगितलं की ही जी ही आहे ना, जे नगरसेवक ही पद आहे ना, 24/7 म्हणजे हे कामात अवेलेबल आहे. माझी पोरं आहेत, माझी छोटी पोरं, त्यांना घरातलं काम वाटून जावं लागतं. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी फॅमिली खूप मला सपोर्ट करते. म्हणजे जरी आमचे सेपरेट म्हणजे वेगवेगळे आम्ही असलो तरी पण खाली आमचे कुटुंब एकत्रच आहे, तर ते लोक सपोर्ट करतात, माझे माहेरकडचे सपोर्ट करतात. प्लस सगळ्यांचे महत्वाचा सपोर्ट म्हणजे माझं पिलर आहे माझे मिस्टर. तर म्हणजे माझी बरीचशी म्हणजे जरी माझी मीटिंगची कामं मी करत असलो तरी पण बाकी यांच्यावर फील्डवर जाणं किंवा काही म्हणजे प्रॉब्लेम असेल रात्री अपरात्री, तर तो बऱ्यापैकी तो म्हणजे ते हँडल करतात. आणि त्यांचा फुल सपोर्ट असल्यामुळे मला हे करा म्हणजे चांगल्या प्रकारे जाते. कारण शेवटी काय आहे की घरातलं कोणतरी व्यवस्थित सपोर्ट असेल तरच हे काम करू शकतं. कारण आमचा फोन 24 तास आम्हाला चालू ठेवणं गरजेचं आहे. एखाद फोन नाही उचलीला तर लोकांना देतला फोन नाही उचलीला, म्हणून माझा फोन कायमचा एकच नंबर आहे, जो म्हणजे जवळजवळ 50-60 हजार लोकांपर्यंत असेल ना. तो गावा पण म्हणजे असं हेच कामासाठी नाही, बारीक सारी यंगस्टर कशाला फोन करतात आता मला पकडीलंय पोलिसांना, म्हणजे बारीक सारीक, पण त्यांना अपेक्षा असते ना, किंवा लोकांचे कोणाचं हॉस्पिटलचं असेल ना, कोणाचं मयत झालेलं असेल, म्हणजे बॉडीसाठी, तर त्या याच्यामध्ये आपल्याला करावं लागतं. ते मेन कसं कुटुंबाचा सपोर्ट असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यांना मानाचं खरोखर म्हणजे जेवण यायचं महिन्यात म्हणजे आपण घरातली कामं करून ते त्याच्यासाठी आपण होतं ते ऍडजस्ट, पण बाहेरची कामं करायची ती घराचा सपोर्ट असेल तरच होऊ शकते. माझे सासू सासऱ्यांनी मला कधी बोललं नाही, माझ्या भाऊजाई दिराने बोललं नाही, माझ्या आई वडिलांनी बोललं नाही की तू रात्र घरातली कशाला, त्यांचा प्रत्येक वेळेला ठीक आहे आम्ही आहोत, तू जाऊ आम्ही आहोत. आणि माझी पोरं ऍडजस्टिव्ह आहे, म्हणजे की चल मामा जाते, फक्त थोडा वेळ काढून मग त्याच्यासाठी चालेल. आता एक त्यांच्या पोरांसाठी म्हणजे हे आहे ना, मानाने बरेच जणांचं सांगितलं, कारण त्यांना माहित आहे की माझ्याशिवाय बी लोक विचारायचं मी नाही जास्ती कोण हे करेल, पुरं पोहून येत तन्मधी पोरांच्यासाठी ग्राउंड होल का नाही. यस, आपण आता आपलं नवीन जे डीपी बोलतो जे ते तयार करायचं काम चालू, म्हणजे आपण ऑलरेडी झालंय त्याचा आता गती वगैरे घेणार आहात. तर आम्ही एक प्रस्ताव केलाय की जे आपली, कारण आपल्या या जागेमध्ये आपलं एक ग्राउंड सेंट जोसेफचं ते पण स्कूलचं ग्राउंड आहे, ते मोठं नाही. परत चिमाजी अप्पाचं आहे, त्याच्या आजूबाजूला मोठं ग्राउंड आहे, त्याची लेवल, आणि खेळतात पण ते कम्फर्टेबल. बंदरावर आपण कायमची खेळू नाही शकत, पावसाळी आहे ठीक आहे, कारण म्हणजे दार बदला ते आपण करतो. पण आपण तो प्रस्तावित केलाय की पोलीस स्टेशनच्या समोर जे 19 नंबरचं आरक्षण आहे, जे आता आपण परिवहनचं ते कार्यालय पण येते त्याच्या बाजूला, तिच्या पुढे पण ते मोठं म्हणजे जे शासकीय जागा आहे त्याच्यामध्ये आपण मागणी करता की एक मोठं ग्राउंड, म्हणजे ग्राउंड त्याच्यामध्ये एखादं टर्फ पण असेल, कारण आपले पोरं आता हे पण फुटबॉल पण खेळतात, अंडरआर्म पण खेळतात, तर त्याच्यासाठी एखादं टर्फ नाही क्रिकेटसाठी. आणि त्याच्याबरोबर बाकीचे एकदा क्रिकेटचं ग्राउंड झालं की त्याच्यामध्ये क्रिकेट बरोबर बाकीचे पण आपल्याला करायचं, ते आम्ही सजेशन पण केलेलं आहे. त्याच्या मागणीवर आमचा जोर. तुम्ही काय पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे पुढे म्हणजे तुम्ही भूत बंगल्यापासून तुम्ही टर्न घेतल्यानंतर पोलीस स्टेशन समोर त्याचा झोपडपट्टी वगैरे त्याच्या माघारी म्हणजे ती जागा ती शासकीय जागा आहे, तर त्या शासकीय जागेमध्येच आपल्याला करायचा प्रयत्न आहे की ती जागा मोठी आहे, त्याच्यामध्ये अतिक्रमण थोडी. मॅडम तुम्हाला मी एक सांगू, जे आता तुम्ही चिमाजप्पाचं मी सांगितलं, पण काही ठिकाणीवर त्यांचे पोरांचं कसं चालतंय. बरोबर. आता जर चिमाजप्पा गेलो ते चौकचे पोरांच्या अंडर येते, तेव्हा ते अटेचा
त्याची जेवढी पर्सन ताईला जाऊनची त्यांची येणं आहे बरोबर ते बोलतात की आमचे तंत्र आहे आम्ही काय असते ठीक हा आहे. बरोबर आता तुम्ही ताई सांगितले तट्टे त्याचा मनात आयडिया नाही ताई म्हणजे नाही ताई महापालिकेतच हा. असेल. पण आता तुमच्या मनात काय असेल की एखादं आता आपल्या बोरणीची वाडी पण बोरणीची वाडींच्या त्या मालकी जागा आहे त्याच्या बाजूचे जे आहात तर त्याच्यावर पण फोकस केला तर बरीचशी अतिक्रमणं काढून एक चांगलं आपल्याला करण्यासारखं आहे. पण त्याला आपल्याला जोर लावून लोकांची मेन काय की लोकांनी आमचं सांगण्यापेक्षा लोकांची मागणी पाहिजे की ही जागा शासकीय आहे ती आम्हाला ग्राउंडसाठी अवेलेबल तर तू काही एक लोकांची हे आहे म्हणजे यंगस्टरची की तुम्हाला ओके ही जागा आहे शासनाच्या की मग आपण सजेस्ट करू शकतो की ही जागा आम्हाला खेळण्यासाठी आम्हाला अवेलेबल करू. तसंच एक मिशन असं आहे उत्तरमध्ये अगुरे खेळाडू पण एक ग्राउंड नाही आहे. जैसे बोलायला गेलो का आज कोहली काही नाही पोचला सगळेच ते पोचलाय. मॅकमिलन ISPL खेळते काही क्रिकेटर असे बी होते जुने जसे ग्लेन बरे बरे ते बी म्हणजे त्या लेवलवर सक्सेस आहे. ते म्हणजे ना जेव्हा कैला जावायचे पण त्यांचं बी जाऊ उत्तम बॉयज वगैरे बनवेल ती तवरण बी ते बाहेर केलो भिवंडी साईड सगळी त्याला त्याचं कौल्य पाहिलं म्हणले त्या पण शेवटी त्यांचा तो म्हणजे तवऱ्यांनी माहिती नसतं का यामन बी माणूस मोठा होऊ शकते क्रिकेटमध्ये वगैरे पण ते खेळून बिलून तो खाली त्याचं हॉबिटही नबिजान कैला वगैरे जाऊ पण जे मॅकमिलन मग ते त्या नंदोर चालू केला ना असतो अपने लेवलवर त्यांचा पहिलाच प्लेअर आहे तो ISPL खेळते. ते माझे मेरे तुमचे मेरे एक सजेशन आहे जसं तुम्ही सांगितलं की याचे मेरे प्लेस आहे पण मी तुम्हाला बोलू तन्मधी वेलंकनीला ग्राउंड होऊ शकते त्याचं मी तुम्हाला एक हे बी देत आहे. खाली विरोध कणाचा आहे मावरे जे घालणार त्यांचा त्याच्यासाठी मी माझी आयडिया काय करली ती जे वंदनगृह आहे त्याच्या मंगाने कवडे डगर तनशीन ते ही जी माऊली आहे ना आपली डोंगर माऊली तनशीन तो अख्खा डगराचा हे आहे म्हणजे कोबा कवड्या सिंगल समजा सिंगल हे आहे. तसेच कोबे जर तवांनी केले डोंगर माऊलीपासून ते वंदनगृहापर्यंत ते हे सगळे मावऱ्याचा एरिया दिला प्लस त्यांना तनशीन येऊनची मावरी घालावी ती बंदरची नेऊनची डायरेक्ट त्यांना तो मिळेल त्याचा व्यवसाय उठता लावला ते कोब्याना दिला नाही त्या कोब्यावरशी थोडे डगर पुढं टाकून गोड ग्राउंड होतात ते देवळाचे वेळेचं वेलंकनी ग्राउंड होते ऐसा माझ्या तुमचे बरोबर ते तू लास्ट टाइम पण बोलले आता त्याच्यातले बऱ्यापैकी ते कव्हर झाले 2-3 कोबे केले ते पण त्याच्यामध्ये म्हणजे मला म्हणजे कोणीतरी बोलले की तुम्ही कॉन्क्रीटच्या ग्राउंड होते मग त्याच्या आता पण कारण आता बाहेर बी नाही कॉन्क्रीटच चालते आपल्याला प्रॅक्टिस साठी पाहिजे आईला ते आपण मोठं ग्राउंड आहे बनवा प्रॅक्टिस साठी पोरांसाठी पाहिजे ते आता ते देवळाच्या वरती ते कसं आहे अगदी आला माझा बी ताईलाच पाण्याचा सिंधायला बरेच जणांचे त्याला म्हणजे रोटी बिकी नाही बी जाईल तरी खेळतात पोरं मी तेच बोलतो का जरी तैशी प्लेस मध्ये पोरं केली ती ऐशे म्हणजे प्लेन केलेला काय प्रॉब्लेम त्यांनी बोलतं म्हणजे बोलतो ना तू डॉटसन ठीक का तू बोलते कर आम्ही म्हणते तुझ्या मंगाऱ्यावर खाली निघलं तर एक ग्राउंड जाईल ना म्हणजे ऐसा नाही का बोलता पाहिजे कारण काही ठिकाणी ऑफ साईड नसते मंगाची साईड नसते एक साईड मी मिळली ना तरी कैसे ना कैसे तुमची आम्ही प्रॅक्टिस साठी ग्राउंड आपण आता त्या बऱ्यापैकी झाले त्याचे दोन्ही बाजूला 2-2 कोबे झाले तरी बऱ्यापैकी ते मावळ्याच्या याच्यामध्ये ते तुम्ही पण नाही केलं कारण मावळ्या नाही होणारच नाही पैकी पण ऑफ सीझनला असेल किंवा डिसेंबरला वगैरे ते आपण नक्कीच प्रयत्न करू कारण आता पण गेल्या वर्षी एक कोबा केला तो अजून एरियामध्ये कव्हर जायला अजून त्याच्या बाजूला 2 कोबे तो जर झाला ना तर बऱ्यापैकी कव्हर होईल मग आपण मार्किंग करू जर समजा होत असेल तर एकदाच आपण मार्किंग करून ठेवू ग्राउंडचं तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित खेळू शकतो ते नक्की एकदा पाहिजे असेल ना तर तुम्ही म्हणजे तुमची जी टीम असेल किंवा जे सपोर्टर असतील किंवा जे हे आहेत म्हणजे ज्यांना अनुभव आहे ते 4-5 लोक आमच्या बरोबर या तुम्ही आम्हाला सांगा कारण तिथे पुढे जाऊन तुम्हाला आताच सांगते की तिथे पण आपण एक असं हे केलंय की जे आपलं आता जर खाली उतरणारा रस्ता त्याला कनेक्टिंग जे आपले बरेचसे दगड आहेत त्याच्यावर लोक कोबे करतात पण राहत नाही तर तो तिथून तर आपल्या पाठीमागचा रस्ता त्याला कनेक्टिंग आपण ती वॉल करायचा आपला म्हणजे आपला हाय तो प्रोजेक्ट तो जरा ह्याच्यामध्ये म्हणजे परमिशन साठी पडलेला आहे तर तो जरा समजा आपण कव्हर झाला तर ते परमनंटली आपल्याला सोल्युशन निघून जाईल आणि तो पण आपल्या म्हणजे आपल्या माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे तो झाला तर तुमचं
म्हणजे मावरा घालायचं काय म्हणजे याचं पण झालं आणि फंक्शन असू दे किंवा हा. काहीतरी ते बऱ्यापैकी होऊन जातं. कारण ती प्लेस खूप मोठी आहे. खूप मोठी आहे आणि ती आरामात लोकांतून हळूहळू त्यावर नावं बिवं टाकून डगरावं त्या प्लेसीस नावं केली आहे. म्हणजे तसं बी त्यांच्यासाठी म्हणजे मावऱ्यासाठी सांगते ते तनशील होतं जर एरियातली कव्हर जाईल आणि ते गोबे जाईल ते बी सोल्युशन निघेल ना आमचं बी क्रिकेटवाल्यांचं Yes, सोल्युशन sure. फुटबॉलवाल्यांचं solution. हा म्हणजे जे त्यांचा जो युथ आहे हा. तो खेळाडूमध्ये वरती हा, आहे खेळाच्या. ते इझिली होऊ हा, शकतं म्हणजे पालीपासून ते इझिली कारण आता पण चौक पासून लोक पौर्णिमेच्या वाडीने पूर्णिमेची येतात. वारी नेतात पहिला खाली आम्ही 2-3 टीम जाऊन हा. पण आता चौकाचा लोक येते कारण चौका बंदर नाही पण पौर्णिमेच्या वाडी दार भरल्यानंतर काय हा पण ते खाली बीचला जाऊन क्रिकेट चालू होते तेव्हा बाकीचे म्हणजे जवळबी महिन्यात ना चौरे महिन्यापर्यंत ते खाली आलं. टेनिस खेळतात ते टेनिससाठी हे लागते टेनिस बंदरावर चालेल ना ओला द्यायला गे ओके त्याच्यासाठी ना ते मोठी पोच ISPL वगैरे सगळं ते टेनिसवर चाललंय हो. रब्बर नाही चालली तर ओके म्हणून त्यांना जाईल. हा त्याच्यासाठी ते ग्राउंड लागतं म्हणजे ग्राउंड ठेवणार आहे म्हणजे ते Yes, होईल. yes. ओके. आता आपण रॅपिड फायर घेऊ म्हणजे त्यामध्ये खाली यायचं कॉमन तुमचे आन्सर वगैरे काय काय म्हणजे असं लाईफ विषयी पर्सनल लाईफ तर स्टार्ट करू रॅपिड फायर क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे फेवरेट हिरो कोण आहे तुमचा? फेवरेट हिरो तर म्हणजे आता पिक्चर बघितलं पण पहिला म्हणजे पहिला शाहरुख खान आवडत. शाहरुख खान ठीक आहे. फेवरेट हिरोईन हिरोईन माधुरी. माधुरी दीक्षित वर्ष काय करतो. फेवरेट मूवी मी मी बाबा बागबान आपला अमिताभ बच्चन आणि फेवरेट उत्तर क्रिकेट प्लेयर येस मॅकमेन. हो. फेवरेट उत्तर टीम तंटीन बऱ्यापैकी ना कारण तुम्ही जायला येतो ते त्यांची मला वाटते तुमची लगान ते आहे पण फेवरेट आहे असं नको बोलू. हा, सगळ्याच म्हणजे बऱ्यापैकी ऍक्च्युली म्हणजे टीम प्रोग्रेस करू शकतो. प्रोग्रेस करतो बरोबर. तुमचं फेवरेट फूड ऑलवेज ऑलवेज व्हेज म्हणजे कोणता पण आहे का? अच्छा ओके. फेवरेट मावरं हो. मावरा म्हणजे कमी खात आहे तरी पण मी एखादं खाते. बापले. फेवरेट बीच 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 वेलक त्याने वेलंकणी बीच आपला बीच. फेवरेट पिकनिक स्पॉट पिकनिक स्पॉट दमन. दमन. फेवरेट मी यो क्वेश्चन कला विचारते तुमचे मेरे कारण की तुम्ही म्हणजे या फील्ड मध्ये बी ऐकिता तेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन विचारतं फेवरेट ईस्ट इंडियन सिंगर ईस्ट इंडियन सिंगर बऱ्यापैकी मी जे ऐकीच ग्रेगरी अंकलला मी बघितलं ना ग्रेगरी अंकलचे ऐकित आहे गिलबटन त्यांचे भावन ते हा त्यांची गाणी मला खूप आवडतात. फेवरेट पॉलिटिशियन मला ते त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी आवडते कारण त्यांच्यामुळे बरेचसे म्हणजे वाद नव्हते जातीपात नव्हता गरीब लोकांशी त्यांना आदर होता म्हणून ते बऱ्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तर आपले रॅपिड फायर क्वेश्चन पण कपले. थँक्यू. आता आपण थोडेसे बिजी क्वेश्चन विचारू ना मग आपला पॉडकास्ट एंड करू. एक आता तुम्ही रिसेंटली एक टुर्नामेंटला गेलते तुम्हाला वाटतील तर ते त्यामध्ये मी म्हणजे लहानशी नाही केलं पण मला प्रत्यक्ष आता लोकांना बी माहिती करून दे कारण तुम्ही प्रकल्प आणलाय ते मी नाही केलं तर आपले गावाच्या जागा गावठण करायच्या हे खरं आहे. हा आपलं बघा आपला 2008 मध्ये CTS सर्वे आहे त्याच्यामध्ये काही लोकांनी विरोध केला म्हणून थोडी म्हणजे मोठ्या गावातली थोडी झाली देव तलावची झाली आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट म्हणजे लोकांनी विरोध केला म्हणून परत केला. आता जवळजवळ 2012 पासून निवडल्यापासून जवळजवळ 15 ते 20 आमच्या मीटिंग झाली असते तो CTS सर्वे परत करा कारण तो प्रोजेक्ट गरजेचा आहे कारण आपले तुम्हाला माहित असेल की कोणाचं घराचं बांधकाम घेतलं तर म्हणजे आपल्याला दुरुस्त परवानगी तर देत नाही पण त्याच्याच बरोबर आपल्याला त्रास पण होते आपल्याला घर आपले प्रत्येक कुटुंब वाढले
तर त्याच्यासाठी एवढे वर्ष आपण प्रयत्न करतच होतो. पण सीटीएस सर्वेचा प्रोजेक्ट चालू असताना आपल्या मागील म्हणजे अधिवेशनामध्ये ना 2011 पूर्वीचे म्हणजे ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून 2 वर्ष आधीच हे झालेलं की 2011ची जी घरं आहे ही आपल्याला अधिकृत करायची, म्हणजे कोळीवाडे असू दे किंवा झोपडपट्टी असू दे. तर ह्या प्रोजेक्ट होता तो, त्याचं हे पण GR पण निघालेला, पण तो कार्यान्वित नव्हता झाला. तर आताच मागील आठवड्यामध्येच आम्हाला तलाठी ऑफिस आणि महसूल खात्यावरती आम्हाला सूचना आल्या की जी घरं आहेत तुमची म्हणजे शासकीय जागेवर सरकारी जागेवर जी घरं आहेत ना त्यांची तुम्ही 2011 पूर्वीची ती घरं सगळी तुम्ही आपल्या नावावर करण्यासाठी जी कागदपत्रे आहेत फोटो सहित आपल्या पुराव्यासहित ती तुम्ही सादर करा म्हणजे महसूल खात्याला, आणि त्याच्यानंतर आपण ती अधिकृतपणे आपल्या ती जागा आपल्या नावावर. आता याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी लोकांना एवढंच सांगते की 2011 पूर्वीची जी आपल्या घरपट्ट्या आहेत जी घरं आहेत त्या घरपट्टी, त्या घराचा फोटो, आधार कार्ड, आपलं वोटिंग आयडी असेल तर वोटिंग आयडी आणि पर्सनल एक फोटो असं हे घेऊन आपले फॉर्म माझ्या ऑफिसेसमध्ये आहे किंवा मला फोन करा, मी तुम्हाला फॉर्म देईन, ते भरून म्हणजे लवकरात लवकर 2 तारखेला हे आपल्याला द्यायचे ह्या संडेपर्यंत किंवा त्याच्या पुढे पण ह्या आठवड्याभरामध्ये ते द्या, म्हणजे आपण ते शासनामध्ये दिले जाईल. नंतर ते परत आपल्याला म्हणजे त्याच्या सूचना घेतल्या जातील, परत त्यांचे येऊन ते लोक बघतील की खरोखर ती घरं आहेत. तर याच्यासाठी सुरुवात आहे. तर लोकांनी आता एवढी वर्ष सध्या लोक मागणी करत होते आणि आता आलेला प्रोजेक्ट आहे आणि लोकांनी त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर हा याच्यानंतर परत आपली घरं येणार नाही. पण त्याच्यामध्ये 2011 पूर्वीची बरीचशी घरं, ठीक आहे आपण 2011 आपलं एक म्हणजे घर म्हणजे छोटं होतं ते मोठं, पण 2011 पूर्वीचं आहे म्हणून ते आपण ती नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही पण त्याच्या माध्यमातून सांगा की ही नोंद करा, नंतर असं होईल की माझं गेलंय, माझं घराची नोंद झाली, तुझ्या नाही झाली तर मग तू त्याला दोषी म्हणजे शासनाला किंवा आम्हाला देऊ नाही शकत. तर लवकरात लवकर हे फॉर्म भरा आणि ते याच्यामध्ये शासनामध्ये त्याची नोंद करा. तर जसं मॅडमनी सांगितलं काही शब्द असे असतात की आपल्या लोकांना नाही समजत. हे माझं बोलणं तुम्हाला अवगत आहे. सिंपल आपल्या भाषेत सांगतोय आपल्या ज्या जागा 2011चे पुढच्या ते त्या प्लेसेस गावठण व्हायच्या, बरोबर मॅडम? ते तुम्हाला कारण काही जणांना माहिती बी नाही काही फॉर्म वगैरे आयलँड का नाही, ते सगळ्यांची आपण पोहोचत नाही. ते माझे जे फॉलोअर मध्ये माझे साहेब मला लोक बघितल्या वगैरे, ते त्याच्यासाठी मी सांगतोय ज्यांच्या ज्यांच्या जागा गावठण वगैरे करायच्या ते तुम्ही शर्मिला मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. फॉर्म बी त्यांचं जे जे तुम्हाला सांगतील ते तुम्ही डॉक्युमेंट देसा तुमच्या जागा गावठण. तर मॅडम त्याबद्दलच क्वेश्चन आहे, म्हणजे गावठण केसेस म्हणजे गावठण यावर्षी पहिला तो जुने टायमान म्हणजे आलता योच प्रोजेक्ट गावठणाचा, पण आपल्या लोकांकडून विरोध केला काहीतरी, म्हणजे त्यांना असं वाटलं की नाही आमच्या जागासाठी असं काहीतरी आलता, म्हणजे पुढं एकदा गाव तरी 2008ला तो प्रोजेक्ट आलता आपला. त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे सर्वे झाला आणि काही जणांना सीटीएस कार्ड त्या वेळेला मिळाली, पण जे मुका गावाचे झाले, काही देवतलावचे, बांगलादेशचा तो वेगळा प्रोजेक्ट ते त्यांना बक्षीस दिले. पण असे प्रोजेक्ट पण त्यावेळेला काय झालं की आपलेच काही लोकांनी त्यावेळेच्या नेत्यांनी किंवा काय त्याला विरोधकांनी काय केलं की नाही ते SEZ मध्ये त्यावेळेला SEZ फेमस म्हणजे की स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून करतील आणि आपलं गाव म्हणजे शासन देईल म्हणून ते लोक म्हणून हा विरोध करून ते आपले एका म्हणजे या 4-5 गावामुळे अख्खा प्रोजेक्ट तो बंद राहिला आणि अख्खे शहरातले आपल्याच नुकसान झालं असं नाही. आपल्या बरोबर जे नवघर मधले म्हणजे काय होतं ते भाईंदर नवघर मधले आहेत, पेटकरवाळे आहेत, ही जी शासकीय जागेवरची घरं आहेत त्यांचं पण नुकसान झालं, कारण त्याच्यामुळे नोंद करणं त्याने थांबवलं ना. आता आलाय हा प्रोजेक्ट, आता ही घरं आपल्या अधिकृत करण्यासाठी सीटीएसचा ते वेगळा प्रोजेक्ट आहे, पण हा जो प्रोजेक्ट आहे तो करणं बंधनकारक, कारण सीटीएस होईल आता याच्या पुढे माहित नाही, अजून आपल्याला त्याचं हे नाही. पण हा जर झाला, कारण शासनाने महसूल खातं आणि आपण महसुली क्षेत्रामध्ये येतो, तरी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही केलं तर ह्या प्रोजेक्टमध्ये समजा आता माझ्या जागेत एका बाजूला झाले तर बाजूची ती ओपन लँड दाखवून ते लोक शासन आपल्या हातात, तर ते आत्ताच्या आता म्हणजे त्याच्या नोंद केल्या पाहिजे. आता
सध्या मावळ्याचा सीझन नाही, ते लोकांनी हे केलं पाहिजे. रिहान ते केलं पाहिजे. काय 4 डॉक्युमेंट ते पाहिजेत, ते 4-5 डॉक्युमेंट देऊन ते आपण नाही केलं तर नंतर पछतावून काही पाहिजे. बरोबर आहे. ते आता एक क्वेश्चन वायले थोडासा टॉपिक आहे, तो म्हणजे जो पिचवरचा रोड बनला. काही लोकांना वाटलं पोस्टर रोड, काही लोकांना वाटलं की आमच्या फायद्यासाठी ना त्यांची फायद्यासाठी. पण एक अजून एक मुद्दा आहे, जो मुद्दा ना जाम इम्पॉर्टंट आहे, आणि त्यावर्षी मला वाटतंय ना बातम्या वगैरे मी बघितलंय ना, ते त्याला छान म्हणजे हे चाललंय वाढवण बंदर. तो एक मुद्दा असा आहे तर त्या वाढवण बंदर बद्दल म्हणजे त्यांना वाटतं की त्याचाच प्रोजेक्ट चाललाय. पण तुम्ही त्यांना सांगा तर तो प्रोजेक्ट व्हायला आहे वाढवण बंदरचा. त्याचं मला बी माहिती आहे की तो व्हायला आहे. ते तुम्ही लोकांना सांगा की वाढवण बंदरचं काय काय नक्की काय काय आहे. आता वाढवण बंदर तुम्हाला माहिती असेल, तर वाढवण बंदरचा जेव्हा मला माहिती आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे म्हणजे जर कॉलेज कामाला जाते तेव्हापासूनचा वाढवण बंदरचा मुद्दा आहे. म्हणजे जवळजवळ आज 15 वर्ष जास्त झाले तेव्हापासूनचं वाढवणचं त्या ठिकाणी म्हणजे प्रोजेक्ट चालू करणार म्हणून चाललंय, पण लोकांचा विरोध आहे याच्यामध्ये. पण आताच्या सरकार तसं नाही. आताचे सरकार बघतं की कुठे आपली जागा असेल तिथे जास्तीत जास्त आपली जागा घेऊन त्याच्यामध्ये प्रोजेक्ट करणार. आता वाढवण बंदरसाठी मी स्वतः किंवा आपले लोक किती वेळा तरी गेले, बसेस गेले, पण तिथे आता प्रोजेक्ट म्हणजे चालू करण्यासाठी लोकांचा लाठीचार्ज करतात, काय करतात. तो प्रोजेक्ट चालू होणार आहे त्याला कनेक्ट कोणता प्रोजेक्ट आहे तर कोस्टल. तो कोस्टल रोड जो मुंबईमधून निघालाय वर्सोव्यापासून, आणि वर्सोव्यानंतर तो लिंक रोड म्हणजे दहिसरला कनेक्ट करून परत आपल्या म्हणजे उत्तनवरून तो तसाच विरारला आणि विरारवरून मग तो वाढवणला जाणार. त्याच्यासाठी ते कोर्ट आहे. म्हणजे वाढवणवरून काही म्हणजे वाढवणला फक्त बंदर असं नाही, वाढवणमध्ये इंडस्ट्रीज आहे. पोर्ट म्हणजे मोठ्या सगळ्यात एशियामध्ये आपल्या म्हणजे पूर्ण एशियामधलं सगळ्यात मोठं पोर्ट जगहा बंदरामध्ये तो भराव करून ते म्हणजे मोठ्या शिप्स येणं ज्या आतापर्यंत भाऊच्या धक्क्यावरून जातो. ते या बाजूला एक पण पोर्ट नव्हतं. त्या शिप म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या बोगी जातील त्याच्यामध्ये परत विमानतळ पण आहे. विमानतळ आहे म्हणजे एअरपोर्ट आहे, जे आपल्या मुंबईचे असणं एअरपोर्ट आहे. त्याला कनेक्टिंग मेट्रो गाड्या आहे, परत कोस्टल रोड आहे. म्हणजे पटापट त्या लोकांना सेवा म्हणजे कसं मधून सरकार काय बघितलं त्याला कनेक्टिंग दौरं बोलणं ते अख्खं वाढवणचं अख्खं म्हणजे बंदरच गेलेलं आहे. तर वाढवण असं नाही, वाढवणच्या बरोबर चिंचणी त्याच्या आजूबाजूचे जे गावं आहेत ते अख्ख्या गावामध्ये तो प्रोजेक्ट आहे. त्याला आपला सगळ्यांचाच विरोध आहे, कारण वाढवण हे सारखं बंदर आहे आपलं. ठीक आहे, काही म्हणजे मासेमारी कमी असते, डाळिंगवाले ते लोक जे असतात, पण ते बंदर असल्यामुळे तिथे समजा भराव टाकलेला तर त्या पाण्याचा कुठेतरी बाकी ठिकाणी लोकांसाठी म्हणजे जे बोटी वगैरे त्या साईडला जातात जे आपला कारण की अशी बंगल्याचे मेरे बी कोणते जाळं वगैरे टाकतात त्यांना बी बंद करतात. ते त्याच्यासाठी विरोध आपण पण करता, पण त्याच्यासाठी तो कोस्टल रोडला कनेक्ट करणार आहे. हा रोड आपला उत्तरपर्यंत जास्तीत जास्त हा जो प्रोजेक्ट आहे जास्तीत जास्त पालीच्या डोंगरापर्यंत जाईल, कारण त्याच्या पुढे जाऊ नाही शकत. कारण डोंगराला टर्न ठेवायचा म्हणजे तो जास्तीत जास्त तो प्रोजेक्ट पालीच्या म्हणजे डोंगरापर्यंतच जाऊ शकतो. तो आता पण नाही पालीच्या प्रोजेक्ट त्याच्यामध्ये, पण जायचा झाला तरी तिथपर्यंत कोणी मागणी वगैरे तिथपर्यंत जाऊ. तर तुम्हाला आता खरं म्हणजे या माध्यमातून एक शेवटच्या प्रोजेक्टचं सांगतोय. एक म्हणजे अभिमानाचं आहे की आपला यो प्रोजेक्ट केला तर आता संजय कॉपरेटिव्ह आपली जी कोळी मच्छीमार लोकांची संस्था त्याच्यामध्ये यो एक फोटो टाकलेला. फोटो मी यावं बी टाकीन, स्क्रीन अख्खा मोठा सध्या तुम्हाला वर दिसते. ही आपले त्यांचा जो आता रोड बनविलाय ना तोच आहे, तो संजय संजय बँकेच्या याच्यामध्ये होता अहवाला. सुंदर असा म्हणजे आपण केलेल्या कामाची पोच आहे. हा असाच प्रोजेक्ट म्हणजे आपल्या जवळजवळ धारावी बेटामध्ये आपलं कामाचं हे मिळलेलं आहे. तर संजय बँकेचे पण आभारी, कारण म्हणजे कोणतरी आपल्याला एखादं कामाचे पोच दिल्यानंतर आपल्याला पण बरं वाटतंय. हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे, अजूनही आपला प्रोजेक्ट चालू आहे, तुमच्या नजरेसमोरच आहे. एक क्वेश्चन प्लॅन पण मला तुमचे मेरे अजून असं म्हणजे विचारायचं आहे का अजून तुमचं फ्युचरमध्ये काय असे प्लॅन आहे करायचं आहे त्यांसाठी म्हणजे प्रोजेक्ट वगैरे काय तरी आहे प्लॅन? एक तर म्हणजे
मोस्ट ऑफ काय आहे की माझी इच्छा काय आहे की आपले जास्तीत कोळी बांधव शेतकरी ज्या कोळी लोकांमध्ये जास्त आपला वहिवाट असल्यामुळे कोळी लोकांचे जास्त मी तुला सांगितले माझा एक प्रोजेक्ट साठी मला म्हणजे प्रयत्न करताय ना पुढं पण करेल वेलंकणीला जसं आपण डिस्कस केले की जे म्हणजे पूर्णपणे ते कॅप्चर करून ते व्यवस्थित म्हणजे लोकांना मासळी सुकवायला पण दाखवून फंक्शन पण होतील पोरांना क्रिकेट खेळायला पण तो पण आहे न प्लस एक म्हणजे विचार आहे की जे आपल्याला लोक मेन रस्त्या म्हणजे येताना खूप गर्दी ट्रॅफिक होत ते आपले 2 बायपास आहे मला माहितीये की अडचणीची हा लोकांना काही लोकांच्या जागा गेल्यामुळे अडचण म्हणजे पण त्याच्या मनसून मी मार्ग काढून जर आपल्या वेळंकणीला बायपास नाही बाहेर तरी हे लोक म्हणजे थोडेसे गर्दी करतात आणि लोकांना व्यवस्थित जाता येत आहे जे बाहेरच्या लोकांना बाहेरून जात आहे तसंच पालीला जाताना जो पालीमधून आपण नाट्यावरून जाण्यापेक्षा जर बाहेरून रस्ता निघाला आणि पालीपर्यंत गेले किंवा चौकापर्यंत जाऊन गेले तर एक ते माझी खूप इच्छा आहे की ते बायपास व्हावे की ते लोकांना कमीत कमी त्रास होईल कारण शेवटी गाव आहे तर लोक बाहेरचे येतात कारण बाहेरच्या लोकांचा ओढा असते बीच असल्यामुळे कारण आपली ती वेलंकणी एकदम वेलंकणी चर्च एक श्रद्धास्थान आहे ना ते खूप डेव्हलप झाले पुढ्या वर्षात तर आपल्याला पण वाटते की वेलंकणीमध्ये खूप लोक यावे ते पण तरी येताना जी अडचण आहे जे रोडच्या ते करायचं तर ते आमचा खूप प्रयत्न आहे ते व्हावं म्हणजे ट्रॅफिक कमी व्हावी तर ते माझं स्वप्न आहे ते करायचा प्रयत्न करताना मधले जे आपले जे कनेक्टिंग रोड आहेत जे पालीपासून ते वेलंकणीकडून जसे आपण बंगल्यापासून गोमतीपर्यंत कॉन्क्रीट रस्ते पक्के केले कारण दर टायमाला पण करता फुटतात तर तसे कॉन्क्रीट करण्याचं माझे खूप म्हणजे इच्छा आहे त्याला शासनाचा निधी लागेल पण नक्कीच मी प्रयत्न करेन मेन माझं टार्गेट आहे की उत्तरची युथ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझा प्रयत्न आहे की त्या लोकांना पोहोचण्यासाठी दर टायमाला आता आम्ही जेव्हा युथ होतो तेव्हा आमच्या अपेक्षा वेगळ्या होत्या तर आताच्या पोरांच्या अपेक्षा वेगळ्या तर त्या लोकांनी मला असं वाटतं की त्या लोकांनी आम्हाला कनेक्ट व्हावं नामापासून काय पाहिजे अपेक्षा म्हणजे राजकारण असो किंवा समाज काय अपेक्षा असतील त्या आमच्यापासून करून द्यावं म्हणून माझी इच्छा आहे की त्या लोकांनी आम्हाला कनेक्ट व्हावं म्हणजे वया म्हणजे फेसबुक असू दे इन्स्टा असू दे किंवा वया आपण पर्सनली कारण पर्सनली बऱ्याच लोकांना मी ओळखीत आहे नावाशी ओळखीत आहे पण त्या लोकांचे ते लोक फक्त म्हणजे आपण एन्जॉयमेंट पेक्षा आपण काय याच्यासाठी जोड लावायची माझी खूप इच्छा आहे त्याचं बोलायचं मला वाटतं असा एक म्हणजे ग्रुप जायला पाहिजे की तो युवकांचा आहे तो डायरेक्टली पर्सनली बोलले बरे आम्हाला हे पाहिजे का ते पाहिजे कारण कार्यक्रमाला मी जाते म्हणजे टुर्नामेंट असू दे किंवा अदर कार्यक्रम असू दे म्हणजे ईस्ट इंडियन काँग्रेस सगळे यांना जाते पण ते फक्त आपण फक्त एन्जॉयमेंट असते पण आपण म्हणजे काही समस्या असतील कारण पोरं बोलायला बघित नाही तर त्यांना वाटते तर त्यांना पर्सनली बोलावं किंवा मला मेसेज करावा की खेळाबाईचा आहे ते आम्हाला बरं वाटते की युथ लोकांना सांगितलं आम्ही कनेक्ट वगैरे तू पण तुमच्या माध्यमात सांग की आमच्याशी कनेक्ट व्हावं कारण राजकारण हे समाजा मनशीनच जाते आणि राजकीय लोकच आपल्याला समाजाचं वेगळं रूप बनवत असतात ते शेवटी समाजामध्ये देवाचं असेल तर राजकारण आपल्याला राजकारणाचा भाग म्हणून करणं गरजेचं बरोबर ते सगळे क्वेश्चन आपल्या आपण आता एंड करायचं पण त्याचे पुरं आपण मॅडम को विचारू मॅडम तुम्हाला युथाला काय म्हणजे संदेश देवाचा आहे बघा युथना संदेश देण्यावर मोठी नाही आहे पण मी युथ ग्रुप म्हणशील किंवा युथ म्हणजे माझं पण तरुण वयानंतरच मी आता या राजकारण मला मेन म्हणजे युवकांना काय सांगत आहे की माहित आहे राजकारण हे सगळ्यांच्या दृष्टीशी वाईट आहे किंवा आपण आता व्हॉट्सअप बघतो किंवा टीव्ही बघतो पण राजकारणामध्ये चांगले लोक पण असतात चांगले लोक जर गेलेच नाही ते राजकारण चांगलं होईल कसं म्हणजे आपण असं बोलता का नाही की पाणी गळूला तर त्याच्यामध्ये आपण पायच नाही टाकायचं असं ना पाणी गळूलं असेल तर ते काढायच्यासाठी आपल्याला हात ते घालावं लागेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी क्लोरीन ते टाकावं लागेल तर आपण प्रत्येकानं बघा राजकारण असू दे का समाजात आपण फक्त आज जो युथ आहे आपला म्हणजे उत्तमचा युथ आहे तो जसा क्रिकेटमध्ये युथ इन कॉम्पिटिशन असो फुटबॉल असो जसा ऍक्टिव्ह आहे तसंच काही गोष्टी समाजांच्या आपण देणं
समाजा म्हणजे आपण काही गोष्टी म्हणजे प्रत्येक माणूस जन्माला येते ना ते समाजाला काहीतरी देणं असतं. तर युवकांना पुढे यायला पाहिजे, एखाद्या गोष्टीविषयी आवाज उठवणं किंवा एखाद्या गोष्टीच्या विषयी काम करणं, म्हणजे ते समाजाला असू दे, म्हणजे एखाद्या कुणाला ते हेल्प करणं किंवा आता राजकारणाने यावाच असेल, आज न उद्या युवकांना यावंच लागेल. आज तर आपण बोलता की अरे जे अवघी वर्ष तेच राजकारण, पण तुम्ही नाही राहिले तर बिजा कोण राहील? मग तेच लोक पुढे जातील, तेच लोक पुढे जातील. चांगल्या लोकांची गरज आहे. बघा, शिक्षित लोकांची अत्यंत गरज आहे. मला माहित आहे की जेव्हा माझी सुरुवात झाली तेवढ्या मला पण खूप चॅलेंजेस होते, पण मी शिकलेली होती म्हणून खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. जर आपण मग विचार करतो याच्यामध्ये जर असंच कोणतरी जातील तर ते शिकणार नाही आहे, ते आपल्या बुद्धीने म्हणजे ते युगांतून राजकारणाने या, समाजामध्ये चांगलं करा किंवा एकत्र या. कारण बघा, कंपनी आपल्या एवढे ग्रुप आहे, पण वाद सोडून एखाद्या गोष्टीसाठी समाजासाठी देणार म्हणून एकत्र येण्याचं गरजेचं आहे. ते तुम्हाला आव्हान आहे की आमच्या बरोबर जोडा. उद्याचे तुम्ही नगरसेवक आहात, उद्याचे महापौर आहात, आमदार आहात, चांगले कोणत्या तरी पदावर आहात, तर युवतून खरंच या फील्ड मध्ये येवायचं. माझं बी म्हणजे काय स्वप्न की मला बी रेवाच आहे नगरसेवक नगरसेवक म्हणून, ते मी बी करायचं आहे, पण थोडा टाइम जाऊ दे, मला शिकायचं आहे सगळं. तर ते माझा बी करायचं आहे, सुरुवात केली पाहिजे. सुरुवात करायची आहे. पण याच्यात अजून टाइम आहे माझे, मेरे बहुत टाइम आहे ना. मला लोक बहु फॉलो करतात, बहु हे करतात, त्यांना माहित आहे का मी परिकाम करता इशी म्हणजे लोकांसाठी, ते मला हे बी करतील फ्युचर मध्ये बघू. तर आपला पॉडकास्ट पहिलाच आपण एंड करू. थँक्यू शर्मिला मॅडम, तुम्ही खूप कॉपरेट केलं. आमचं व्हिडिओ बहुत टाइम असे फेकले जात, त्या मी जाम बिझी होत्या. जेव्हा मी फ्री असेल तेव्हा त्या बिझनेसच्या मी त्या बिझनेसली मी फ्री नसत, असं बघून जाईल. पण शेवटी पॉडकास्ट जायला या माध्यमाशी तुम्हाला माहिती मिळेल काय काय तुमच्या जे समस्या होत्या त्या सगळ्या त्यांतून एक्सप्लेन केल्या, बारीकीशी बारीक गोष्ट सांगितल्या. तुम्हाला काय बी समजा जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला बारीकीशी परत एक्सप्लेन करेन ना. तुम्ही कमेंट करा, नक्की कमेंट करा, कारण ते कमेंट केल्यावर आम्हाला माहिती पडेल की तुम्हाला काय समजलंय काय नाही समजलं. हे थँक्यू शर्मिला मॅडम, थँक्यू सगळे पब्लिकला मला याचे सपोर्ट करीत राहा ना. माझा पॉडकास्ट बघित राहा, पॉडकास्ट विथ उत्तंजा पुष्पा, पॉडकास्ट विथ रियॉन बेचरी. तर चला, बाय, टेक केअर, असेच मला सपोर्ट केलं. थँक्यू रिवान. त्यांच्या खिंग आहे सगळ्यांची जान, रयम बिचरीन